फडणवीस हे पेशवाईचे उत्तराधिकारी. शिवरायांच्या सुरत लुटीच्या दाव्यावरून संजय राऊतांची फडणवीसांवर जोरदार टीका. अहमदनगरमध्ये भाजप आमदार नितेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल. मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई. नागपुरात शिवपुतळ्यावरून काँग्रेसचं जोडे मारो आंदोलन. सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं. जात गणनेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. हा सरकारचा निर्णय असेल तरी यात हस्तक्षेप करू शकत नाही, सुप्रीम कोर्टाची भूमिका. काँग्रेसच्या पुणे विभागाची येत्या 4 सप्टेंबर रोजी बैठक. पुणे विभागातील मतदारसंघाचा आढावा घेऊन उमेदवारांबाबत चर्चा होणार. पश्चिम बंगालमध्ये बलात्कारातील दोषींना 10 दिवसात फाशी मिळणार. ममता बॅनर्जी सरकार बलात्कारांसाठी कठोर कायदा आणण्याच्या तयारीत. मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ तर स्वाईन फ्लू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये घट. नाशिकच्या सावरगावात गोरक्षकांकडून 21 गोवंशांची सुटका. गोवंश कत्तलीसाठी नेणाऱ्या ट्रकवर पोलिसांची कारवाई. पुण्यात रस्तोरस्ती रोड रोमियोंचे आता फलक लावले जाणार. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची शक्कल. छेड काढणाऱ्यांची पोलीस परेडही काढणार. गणेशोत्सवानिमित्त कोकणात सोडण्यात येणाऱ्या सर्व बसेस फुल. एकूण 4953 बस आरक्षित. कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं. सगळ्यांचीच चिंता वाढली. WHO च्या अहवालात अमेरिकेसह भारतातही रुग्ण आढळत असल्याची माहिती. भारताची चिंता वाढली. पाकिस्तानमध्ये आढळला मंकीपॉक्सचा 5वा रुग्ण. WHO ने जारी केली होती जागतिक आणीबाणी.